मला पुसून टाकायचं होतं, नानांचं विश्वच मला पुसून टाकायचं होतं. मला याची लाज वाटायची की मी त्यांचं कोणीतरी आहे. ज्या वयामध्ये मला तुझी खरी गरज होती आई, त्यावेळेला त्यांनी मला तुझा मृत्यू दाखवला. तू आगीमध्ये होरपळत होतीस, तुला खूप चटके लागत होते, पण जखमा माझ्या मनाला होत होत्या त्यावेळेला. त्या जखमा अजून सुद्धा भरल्या गेल्या नाहीयेत. आई, मला नाही राहायचं या वाड्यात, पण तुझी नात बघ ना, माझं ऐकणार आहे. तिला इथेच राहायचं, तिला ओढ लागली चंद्रविलासची. ती अडकत चालली या वाड्यामध्ये, मी पण अडकत चालला. कधी सुटणार आहे ह्याच्यामधनं कळत नाही. हीच तर खासियत आहे या वाड्याची. मोहात पाडतोच हा चंद्रविलास, अडकवत जातो हा चंद्रविलास, इथे पाय रुजत जातो. पण अनंता, तुझ्या प्रत्येक प्रश्नाची पाळमुळं या चंद्रविलास मध्येच आहे. माझ्यानं बरं वाटतंय का आता? माझी आई दिसली. नाही, आज का दिसली? एवढे दिवस आपण वाड्यामध्ये होत तेव्हा नाही दिसली. 8 वर्षाचा होतो मी तेव्हा गेली. आज का दिसली? माझ्यान आपली माणसं आपल्याला सोडून जात नसतात. ती इथंच असतात आपल्या आजूबाजूला, आपल्याला सुखदुःखातून जाताना बघत असतात, अडीअडचणीला मार्ग दाखवत असतात. आणि तुम्ही खूप विचार करत असाल आणि तुम्हाला खूप आठवण आली असेल तुमच्या आईची, म्हणून तुम्हाला तुमच्या आईचा भास झाला असेल. ही औषधं घेतो. औषध, पाणी. ठीक. औषधं कसली? स्वतःच्या मनाने नाही देते मी, डॉक्टर काकांनीच सांगितले. बाबाला त्रास होतो आधीमध्ये. तू काळजी नको करूस, म्हणजे डॉक्टर काकांशी बोलते मी फोनवर. तू शांतपणे झोप. शर्वरी, तू आराम कर, मी थांबते त्यांच्याजवळ. नाही, नको, तुम्ही आराम करा. नाही, दोघी झोपा. मी थांबते. नाही, गार झालं ते सूप. काय तुम्ही द्या, मी गरम करून देते. एक विचारू, आज तुम्ही अचानक आईंबद्दल कसं काय विचारलं? त्या दिवशी त्या आल्या होत्या ना इथे,
त्या काही थांबल्या नाहीत. मला असं वाटलं की त्या काही अजूनही चिडल्यात का माझ्यावर, म्हणून विचारलं, बाकी काही नाही. राग निवळायला वेळ लागतोच ना, आणि प्रत्येकाला त्याचा त्याचा वेळ द्यावा राग निवळायला, नाही का? तुम्ही त्यांना काहीतरी असं चांगलं खायला बनवून घेऊन का नाही जात? म्हणजे आपल्याला कळेल ना त्यांची घ्याली खुशाली, म्हणजे त्या काय बऱ्या आहेत नाही आहेत. नाहीतर असं करता का तुम्ही 2-4 दिवस त्यांच्याकडे राहायला जाता का? महाजन, मी इथं राहिले तर चालेल ना? म्हणजे मी इथं राहिल्याने तुम्हाला काही प्रॉब्लेम? अहो काहीतरी काय, मला काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही उगाच गैरसमज नका करून घेऊ. मी आपलं तुमच्या सासूबाईंच्या काळजीपोटीच बोललो. विवेक, हे महाजन, विवेक, हे म्हातारे बघते काय, सांग तिला दागिने आणायला. हा देईन मी दागिने, पण या पुढं आईंच्या अंगाला हात लावायचा नाही. आता कसं आली का नाही लाईनवर? चल चल दागिने घेऊन ये. अजिबात याला दागिने द्यायचे नाहीत. मी मेले ना माझ्या मड्यावर घालपणी, याच्या हाताला लागू देऊ नकस. कसली आई आहे ग, हा? तिला पोराचं सुख बघवत नाही. हात सोडा त्यांचा आधी. तुझ्या माड्यावर घालायचे दागिने, मग मी आयुष्यभर काय भीक मागत फिरायचं, थाळी वाजत? तर मनाची तरी लाज राख. अरे ती आई आहे ना तुझी, आई आहे ना तुझी. अरे नशीब समज ती आहे तुझ्याकडे जिवंत अजून. अरे नशिबात नसते आई काही लोकांच्या, कळत नाही का तुला? मी 8 वर्षाचा होतो, 8 वर्षाचा तेव्हा आई माझी वारली. माझ्या प्रत्येक सुखदुःखामध्ये ती नसते ना, त्याचा मला त्रास होतो. पण तू असं वागतोस तिच्याशी? बाबा सोड, हो त्याला सोड, लागेल त्याला. बाबा सोड त्याला. मरेल तू, मारू नका त्याला. बघितलंस, याला म्हणतात आई. तुझ्यासारख्या नीच माणसाला मी मारतोय तरी काळीच तिचं दुखतोय. किंमत नाहीये तुला. परत जर का या वाड्यामध्ये आलास ना तर तंगड मोडून ठेवीन तुझं. चल निघ ना, चल निघ. ए बघू नको, निघ म्हणलं ना. सॉरी, तुला हे सगळं बघायला लागलं. आय एम व्हेरी सॉरी. तुम्ही ठीक आहात? विभावरी, त्यांना आत घेऊन जा. आई या. नाही मी नाही येणार. अहो कशासाठी जाताय तुम्ही तिकडे त्या घरामध्ये? तुम्हाला माहितीये ना तुमचा मुलगा कसा आहे, तो तुम्हाला त्रास देईल, तो तुम्हाला जगू नाही देणार. नाही, मला काही नाही होणार, पण मी तर नाही राहणार. अय्यो कुठं जाणार मग तुम्ही? चला ना. नाही, माझा जीव गुदमरतो या वाड्यात. नाही तुम्ही असं नका करू. तुम्ही ऐका माझं, तुम्ही नका जाऊ. तुम्हाला जर का काही झालं तर मी स्वतःला कधी माफ करू शकणार नाही. प्लीज ऐका माझं. शर्वरी घे, सुरू कर. तुम्ही इथे कशाला आलात? खाली बसायचं ना सगळ्यांसोबत. अगं नातीला असं एकटीला ठेवून आजीच्या घशाखाली घास उतरेल का? घे, हीच भरवते. घे. काय ग, काय झालं? भरल्या ताटावर असं डोल्यात पाणी आणायचं नसतं. काय झालं? काही नाही, आईने घास भरवला असेल तो आठवत नाहीये. ती गेली तेव्हा खूप लहान होते मी. मग बाबाच माझी आई झाला. त्याच्याच हातच्या घासाची सवय झाली. प्रेमानं भरवणारं कोणी नव्हतं. अलका मावशी होत्या, त्या काळजी घ्यायच्या माझी. पण आज तुम्ही आजी म्हणून घास भरवला. ही खूप स्पेशल मुमेंट आहे माझ्यासाठी.
मी हा क्षण कधीच विसरणार नाही. अगं गोष्टी केव्हा विसरायला होत्यात, जेव्हा त्या आपल्यापासून दूर जातात. आणि मी तुझ्यापासून अशी कशी दूर जाईल? तुम्ही खा ना. हो. एक विचारू? विचार की. तुम्ही म्हणाला होता माझ्या आणि माझ्या आजीमध्ये काहीतरी साम्य आहे. काय साम्य आमच्यात? स्वभाव. एकदा का एखाद्याला जीव लावला की त्याच्यासाठी वाटेल ते करायची तयारी, समंजसपणा. आणि हो, हे असे लांब सडक काळे बोरकेस अगदी तुझ्या आजीसारखेच बघ. तिचं पण असंच होते. हो. पण अशा केसांची लई काळजी घ्यायला लागते बर का. गिर मी. घे. अहो राहू दे ना, मी करते ते सगळं. अहो थांबा, तुम्ही दिवसभर काही ना काहीतरी काम करतच असता. मला थोडं काम करू द्यात. अहो व्यायाम होईल माझा त्या निमित्ताने. मग तुम्ही सकाळी व्यायाम करा, ही कामं मी करते. अहो ही तुमची कामं, ही माझी कामं, असं कशाला करायचं आपण? सगळ्यांनी सगळी कामं करायला पाहिजेत. तुम्ही मला अडवू नका बरं. आजवर या पोराकडे नानांचा पोरगा म्हणून बघत आले, पण हैवानाच्या पोटी हा माणूस जन्माला आलाय, ज्याला माणुसकी आहे. हे बघ विभा, तुझ्याबद्दल तिच्या मनात अजून राग आहे. राग म्हणण्यापेक्षा तिचं मन दुखावलं गेलंय ग. बापावर लई प्रेम करते म्हणून तिला सहन नाही झालं की तिच्या बापानी लग्न केलंय म्हणून. आपण सावरायला थोडा वेळ दिला पाहिजे तिला. आणि मला खात्री आहे एक ना एक दिवस ती ही समजा इसरण. बर, तू तिच्यासाठी नाश्ता कर, मी घेऊन जाते. आई, हे दागिने ठेवा तुमच्याकडे. आई, यातला गणपती मी देवाऱ्यात ठेवलाय. विभा अगं अशी काय करतीस? हे बघ, तुझं लग्न होईल, तुझं आयुष्य नव्यानं सुरू होईल म्हणून हे दागिने ठेवले होते ग. हे बघ, आज ना उद्या मी आसन नसन म्हणजे हे बघ, महाजन तुला घेऊन जाणार, तू मुंबईतच राहणार, म्हणून हे दागिने तुझ्याकडेच असलेले बरे. इथं आल्यापासून तुम्हाला फक्त आणि फक्त त्रासच होतोय. मला असं वाटतं आता तुम्ही भुलगावातून निघा, मुंबईला जा. तुम्ही म्हणजे तुम्ही आणि शर्वरी. माझ्यानं आपलं लग्न का झालं, कसं झालं, आपल्या दोघांनाही माहितीये. मला आपल्या नात्याचं ओझं उगाच तुमच्यावर टाकायचं नाहीये. नाही, माझं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. माझी काहीतरी सोय होईपर्यंत मी राहीन चंद्रविलास मध्ये. विभा, काय झालं ग? आई, मला नको दागिने, ठेवा तुमच्याकडेच. विभा अशी काय? ऐका माझं, ठेवा ना तुमच्याकडेच. मला लागले तर मी मागून घेईन. बर, पण हे दागिने तुझे हे ध्यानात ठेव. काय ग, बाबा कसा आहे तुझा? बरा आहे ना? हो हो, बरं आहे. सावरलाय का? नाही, थोडा वेळ लागेलच, पण त्याला म्हणावं अलका मावशींनी सांगितलंय की जास्त विचार करत बसू नको. हो, सांगते. आणि जेवण बरं असतं का? स्वयंपाक कोण करतं तिथे? शरू, या कोण ग? हा, नमस्कार, मी विभावरी. तुम्ही अलका मावशी ना? हो. शर्वरी कडून ऐकलंय मी तुमचं नाव. मी इकडे घर सांभाळायला असते. तुम्ही बोला, मी आवरते.
काही म्हणावी बे, लग्न मानवला तुला, संसार एकदम सुखाचा चाललाय. हात सोडा. अरे हेच दागिने काय, तुला दुसरे पण दागिने देतो, दागिन्याने मडवीन, तू फक्त माझ्यासोबत चल. काय आपण दोघं जण राजा राणीचा संसार करू. लाज कशी नाही वाटत तुम्हाला? लग्न झालंय माझं, आता तरी सुधरा. मग ते तर आधी पण झालं होतं ना, तुझा पहिला नवरा मेला. मी काय म्हणतो विवे, आपण ह्या महाजनला सुद्धा बघू इकडे. छान दिसतंय. थँक्यू. आमची विभा पण अशीच नटून थटून आली होती बघ. तिची लई स्वप्न होती, पण माझा लेक गेला त्यानंतर ती कधी नटलीच नाही. ओरी, अगं तुझ्या बाबांचं आणि विभाचं लग्न केवळ केवळ सोय ग, ते त्या आमच्या शशीपासून वाचवण्यासाठी. मला माहितीये, गोष्टी जेवढ्या वरवर दिसतात तेवढ्या नसतात. माझी विभा खरंच लई गुणाची आहे ग, जीवाला जीव देणारी आहे. तू बघितलंस ना या तुमच्या चंद्रविलास वाड्यात रात्री अपरात्री काय काय व्हायचं, कशी काही न विचार करता मदतीला येत होती. तिच्या मनात असं काय बी नव्हतं ग. तुझ्या बाबांचं आमच्या विभाचं लग्न म्हणजे केवळ अपघात आहे ग. सुरुवातीला मी पण चिडले होते, मला बी लई राग आला होता, पण नंतर नीट विचार करून बघितलं, मग ध्यानात आलं त्या दोघांना लग्ना वाचून काय पर्याय आहे. पोरी, म्हणून सांगते, मनात काही गैरसमज ठेवू नकोस बर का. हे बघ, हा गजरा विभासाठी केलाय, तिला देशील का? ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून देते. महाजनांबद्दल एकही शब्द चुकीचा ऐकून देणार नाही मी. दागिनं द्या आणि निघा इथनं. परत एकदा बोल ना विवे. लई गोड दिसतीस बोलताना, रागवल्यावर लई गोड दिसतीस. बोल ना, परत एकदा बोल. दागिनं द्या म्हणते ना मी. एकदा बोलून दाखव. बोल बोल. हात सोडा माझा. नाही, दागिने मिळणार नाही. एक रिक्वेस्ट करू का मी? आज जे काही झालं ते बाबाला नको सांगूया प्लीज. नाही म्हणजे त्याला आवडणार नाही जे झालं ते, तो ओरडेल म्हणून. प्लीज. सांग कसं झालं. खारट झाली हो आमटी. खारट झाली. बटाटा टाकला की होईल की व्यवस्थित. हा, मी टाकते बटाटा. शर्वरी, एक काम कर ना, ही कोथिंबीर तेवढी चिरून दे ना मला. नाही नको नको नको, मीच चिरते. थांब थांब. असू दे, मी चिरते. द्या. अगं नको नको, उगाच हात बीत कापायचा नको. अगं हो हो, किती काळजी घेशील तिची. आता काय लहान राहिलीये का, करेल की व्यवस्थित. आजी, तुम्हाला माहितीये आमच्या मुंबईच्या घरी अलका मावशी यायच्या कामाला. त्या मला अजिबात किचन मध्ये जाऊ द्यायच्या नाहीत. म्हणजे जरा किचन मध्ये गेले की घालवून लावायच्या. आणि बाबाचं पण सेम, त्याला पण बाहेर काढायच्या त्या. तुम्हाला माहितीये एकदा काय झालं, बाबांना काहीतरी चिरत होता तर त्याच्या हाताला कापलं गेलं. तर त्या इतक्या बडबडायला लागल्या, इतक्या बडबडायला लागल्या की त्याला लागलंय हेच विसरून गेला. मला ना खूप इच्छा असते किचन मध्ये काहीतरी करावं, पण मला कोणी येऊच देत नाही. बाईचं आयुष्य असंच असतंय बघ, समजा त्या स्वयंपाकघरात गुंतलेलं असतं. जगातली कुठली बी बाई तिला किती बी मोठं घर दाखवलं ना, पहिले लक्ष कुठं जातंय माहितीये का, स्वयंपाकघराकडं. आमची विभा लग्न करून आमच्या घरी आली ना, तेव्हा सगळं लक्ष तिचं स्वयंपाकघराकडंच. दूध उतू जाते का, पाणी ठेवलंय का, समजे हेच बघत बसायची बघ. आठवतंय का विभा? तुम्ही कधी आलात महाजन? आत्ताच आलो. पण तुमचं इतकं छान चाललं होतं, गप्पा रंगल्या होत्या, म्हणलं कशाला डिस्टर्ब करा.
ऐक काय झालं? काय झालं? काय झालं? मी हळद आणते सांगितलं होतं मी तुला सांभाळून कर, तरी पण इंजेक्शन घ्यायला लागेल आहे का तुमच्याकडे? आई कापलं नाहीये, मी खूप वेळ बसून होते मग क्रॅम्प आला फक्त, बाकी काही नाही झालं. काय घाबरलो ना मी. तुम्ही उगाच घाबरले. ते राहू दे आता, ते मी करते. नाही नाही नाही, अर्धवट काम सोडायचं नसतं, मी करेन पूर्ण. द्या करेन मी. बरं हे घ्या, हे किराणा सामान आहे, चेक करून घ्या. आणि आई या तुमच्यासाठी साड्या आणल्यात मी. हा, आणि या काही गरजेच्या गोष्टी आहेत त्या पण चेक करून घ्या. विभावरीने मला यादी दिली होती. विभावरी काय हे? हा, कशाला यादी वगैरे देत बसली ग? नाही नाही, तुम्ही हे वापस करून टाका. धरा. अजिबात नाही म्हणायचं नाही. अगं तुम्ही नाही म्हणालात तर मी जेवणार नाही. नाही नाही, सांग मला काय झालं? कधी कधी वाटतं आई की सगळं चांगलं चालू आहे तर कुणाची नजर नको लागायला. नाही लागायची. विभा, आता सगळं बदलताना दिसतंय. आतापर्यंत आपण दोघीच होतो ना एकमेकींना. वाटलं नव्हतं की आपल्या आयुष्यात कोणी येईल म्हणून, पण अनंत आला. तुझा नवरा, माझा मुलगा, त्याच्यामुळे मला माझी नात मिळाली. आता सगळं चांगलं होणार बघ. नाहीतर त्या घरात असताना शशीच्या त्रासामुळे रोज देवाकडे मरण मागत होते, पण आता आयुष्य मागणार आहे. का माहितीये का? कारण मला आता तुला आनंदी असताना बघायचंय, हसताना बघायचंय, संसारात छान रमताना बघायचंय बघ. विभा, विभा इकडे बघ. आता रडायचं नाही. रडायचे दिवस संपले, तुझे गेले. आता आनंदी राहायचं, हसत राहायचं. येते का ध्यानात? आणि काही दिवसांनी हॉस्पिटलला पण जायला लागेल. माझं काम सुरू राहील. आई, मला कोणावर रोज व्हायचं नाहीये. आणि तुम्ही आहात की माझ्या बरोबर. नका काळजी करू आई. किती मोठ्या मनाची आहेस का? आधी कपाळावरचं कुकू पुसलं, तुझा दीर तुझ्या मागं लागला, आणि आता दुसरं लग्न झालं तर तो तुला सोडून चाललाय मुंबईला. आई, मी परत सांगते, हा निर्णय माझा आहे. विभा, अगं एकटी बाई म्हणली की लचके तोडणाऱ्यांची काय कमी असते का? बाई एकटी दिसली की राक्षसी वेगळ्या नजरेनं बघतात, आपल्या एकटेपणाचा फायदा घ्यायला लागतात. त्यात नवरा नांदवत नाही म्हणल्यावर तर नावं ठेवणाऱ्यांची काय कमी असते का? विभा, माझं ऐक. माझी एकच इच्छा आहे, तू हितनं, या बुलगावातनं, ह्या नरकातून निघून जा. हे बघ, तू कुठं बी अडकू नकोस. मी बरोबर येळेला अनंतासोबत बोलते. आई पण हो, ऐक माझं विभा, तू अनंतासोबत निघून जा, सुखानं संसार कर. मी पाठवणार आहे तुला. बुलगावची सावली सुद्धा पडू देणार नाही तुझ्यावर. तेव्हा माझ्या तावडीतनं सुटलीस, आता कशी सुटशील? चंद्रविलास मध्ये आलीस तेव्हाच तुझा मृत्यू अटळ झाला. विभावरी आणि अनंताला शर्वरी सोबत मुंबईला पाठवणारे तू कोण ग? इथं साधं पान सुद्धा माझ्या परवानगीशिवाय हालत नाही उषा. माझ्या वाटेत जो आडवा येतो त्याचा मृत्यू अटळ असतो. आणि तुझ्या मृत्यूने माहितीये का काय होणार आहे? माझ्या विधीसाठी मूर्तीचा एक तुकडा मिळणार आहे. बोल. मला नाही थांबायचं. आई, अहो, आई. बरं ठीक आहे, जाऊया खाली जाऊया. या. सावकाश. ये. बस. बरं वाटतंय का? हा, आई,
तुम्ही कशाला गेला होतात नानांच्या खोलीत? हा, म्हणजे काही हवं होतं का तुम्हाला? मला काय ठाव नाही, मी तिथं कशी गेले? मी तर माझ्या खोलीत झोपले होते आणि अचानक. आई घाबरू नका. हा, घाबरायचं काहीच कारण नाहीये. ठीक आहे. हा, तुम्ही कसलाही विचार करू नका आता. विभा, मला लय भीती वाटते. कसली भीती वाटते तुम्हाला? या वाड्यात काहीतरी चित्रवंगाळ आहे. इथलं पाप अजून संपलेलं नाही. इथं काहीतरी अशुभ आहे. भूताटकी. आई हे बघा, बरेचदा असं होतं की आपल्या मेंदूवरती ताण येतो. आपल्याला अशा विचित्र चिंता असतात, त्या सतावत असतात. त्यामुळे झोपेत चालणं वगैरे होऊ शकतं. पण म्हणून भूताटकी आहे असं म्हणणं चुकीचं आहे. ओरा, तुला कसं सांगू मी कसं आणि कशातून गेले ते? असं वाटत होतं मी मरणाच्याच दारात उभी. काय बोलताय आई? मरणाची भाषा नको. आई, तुम्ही थोडा वेळ आराम करा, तुम्हाला बरं वाटेल. नाही, माझ्या डोळ्याला डोळा लागायचं नाही. अहो पण का? इथे तुम्ही सुरक्षित आहात. नाही, मी इथं राहणार नाही. इथं राहणं बरोबर नाही. हा चंद्रविलास गिळून टाकल. तुम्ही निघा इथं सगळ्यांनी. अनंता, तुझी लेक लहान आहे. आता नव्यानं संसार थाटलायस. मी मेली तर चालेल, पण तुम्ही इथं निघून जा सगळे. आजी असं नका ना बोलू प्लीज. आई, बरे आहात ना आता? आई, मला कळतंय तुमचं मन. पण आई, महाजनांच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका. ते जे बोलले वागले त्याचा फार विचार करू नका. मी कुठं काय म्हणते विभा? तुम्ही काही बोलला नाहीत तरी कळतंय मला तुम्हाला वाईट वाटले. आई, महाजन खूप चांगले आहेत. ते जे तुम्हाला बोलले ते काळजीपोटी आणि हक्काने बोलले. काळजी तर मला तुझी बी वाटते, अनंताची वाटते, शर्वरीची वाटते. आई पण काय झालं? हा, आई काय करताय तुम्ही? हे बघ विभा, बापले काच तर मला काय ठाव नाही, पण मला तर तुझी काळजी घ्यायला पाहिजे ना. आई हे बघा ऐका माझं. ऐक माझं तू. चल. महाजनांचं बोलणं तुम्ही मनाला लावून घेऊ नका. ते बोलले कारण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही इथून जाऊ नये. तुम्ही समजून घ्या ना थोडं. का असा हट्ट करताय? नाही बोलायचं माझ्याशी. आई, मला कळतंय तुम्हाला माझी काळजी वाटते, पण अहो खरंच इथं थांबायचा निर्णय पूर्णपणे माझा आहे. त्यात महाजनांचा काहीच दोष नाहीये. तुम्ही त्यांना नका दोष देऊ. आई, तुम्ही नका विचार करू त्यांच्या बोलण्याचा. झोपा शांत. बाबा, असं का केलंस तू? त्यांना खूप वाईट वाटलंय. त्या हर्ट झाल्या. का बोललास तू असं त्यांना? सॉरी यार, सॉरी. माझा तोल गेला. मी खूप जास्ती बोलून गेलो. पण मी कसं सांगू की त्या जर का बाहेर गेल्या तर त्यांच्या जीवाला दुख. बाहेर काय? नाही बाबा बोल ना. काळजी वाटते का तुला त्यांची? बाहेर तो शशी आहे म्हणून असं म्हणालास का तू? बाबा प्लीज बोल. मनात साठवून नको ठेवूस. म्हणजे तसं नाहीये ते. हे बघ, आपल्याकडे दोनच ऑप्शन्स आहेत. एकतर विभावरी नर्स आणि आजी इथून जातील, नाहीतर आपल्या बरोबर येतील. हे घे. काय?
नर्ससाठी चिठ्ठी पाठवली त्या शशीने. प्रिय विभावरी, किती दिवस वाड्यात थांबशील? आज ना उद्या बाहेर पडशीलच. एकदा का तू वाड्यातली लक्ष्मण रेषा पार केलीस की मग हा रावण हरण करायला तयार आहे. तुला अशी लंका दाखवेन की तू पुन्हा आपल्या घराबाहेर पाय ठेवणार नाहीस. तुझा शशिकांत. काय प्रॉब्लेम आहे या शशिकांतचा? का त्रास देतोय तो विभाला? तो त्रास देणारच, पण तूच म्हणालास ना तुझं आणि विभावरी नर्सचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालंय तुम्हालाच माहितीये. आता विभावरी नर्स तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे बाबा. बघ, आय नो मला तुमचं लग्न मान्य नव्हतं तरी मी हे म्हणते. आजी नर्स तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्यांना इथे ठेवून चालणार नाही. बरोबर आहे तुझं. आपण या भोलगावातनं चंद्रविलास मधनं एकदाच बाहेर पडलं पाहिजे. मी आजच त्या दोघींची बोलतो. वी मस्ट लीव्ह. आई, आई, ओ काका, ऐका ना, तुम्ही एका बाईला बघितलं का हो आता? म्हणजे अशी सहावारी साडी नेसले, केस कुरळेत त्यांचे. भोलगावात अशा अर्ध्या अधिक अशाच बायका आहेत. नाही 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 नाही, या वाटेने तुम्हाला जाताना कोणी दिसलंय का? कोणाला शोधताय तुम्ही? आणि दिसायला कशा आहेत त्या? कुरळ्या केसांच्या आहेत आणि त्या सहावारी नेसले हो त्यांनी. त्या इकडनं गेल्या आता. नाव काय त्यांचं? उषा घोलप नाव आहे. महाजन ना तुम्ही चंद्रविलास मधले? हो. तुमच्याच घरात राहत होती ना उषा घोलप? हो. त्यांचा मुलगा शशिकांत ओढून ओढून सांगतोय गावात चंद्रविलास मधल्या महाजनांनी माझ्या आईशीला फितवलं. कुठे आहे? कुठे आहे उषा घोलप? काही नाही, तुम्ही जा. जा म्हणजे? तुम्ही रडू नका ना प्लीज. या पाणी प्या, प्लीज पाणी प्या. नाही नको. बाबा गेलाय त्यांना शोधायला. तो नक्की त्यांना घेऊन येईल. असं का होतंय कळतच नाहीये. आत्ता कुठं सगळं बरं चाललं होतं. दादांच्या तावडीतून सुटल्या होत्या. महाजनांसारखा मुलगा, तुझ्या रूपानं नात मिळाली होती. खूप खुश होत्या त्या. हे काय होऊन बसलं? येतील त्या, डोंट वरी. आजपर्यंत खूप सहन केलंय आईंनी. आयुष्यभर लोकांची नको नको ती बोलणी ऐकली. आईन तारुण्यात मोठा मुलगा गेल्याचं दुःख पचवलं. धाकटा मुलगा तुरुंगात असताना घर चालवण्यासाठी भाज्या विकल्या. धाकट्या मुलापासून विधवा सुनेला जपलं. तुम्ही नका काळजी करू. आजी खूप चांगल्या आहेत. मी कुठेतरी ऐकलंय चांगल्या माणसांचं चांगलंच होतं. बाबा घेऊन येईल त्यांना, डोंट वरी. कुठं असतील ग त्या आता? देव करून त्या घरात नको असू दे. तिथं तो राक्षस काय करेल सांगता येत नाही. शशिकांत आलाय गोलपांचा. कुठे आई? कुठे? अरे नमस्कार महाजन साहेब. अरे यांचं नाव काय विसरलो. शर्वरीजी नमस्कार. कुठे माझी आई? आई अरे विभावरीजी नमस्कार. अरे खोळी इथं काय करते? इथंच आहे का? नमस्कार. आई कुठे माझी? का आलाय तुम्ही इथं? आई आईला भेटायला आलो ना. विवे मला माझी चूक कळली. फार मोठी चूक केली विवे. ते काय म्हणतात ना,
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ते मी विसरून गेलो का? प्लीज माझ्या माऊलीला बोलवा, तिला बोलवा. मी ती आली ना, मी असं तिच्या पायावर लोळ घेणार, तिच्या पायावर नाक घासणार, तिची माफी मागणार. सॉरी आई, मी तुला खूप त्रास दिला, जाम वाईट वागलो, पण आता पश्चाताप होतोय. तर कुठे आहे माझी आई? तुमची आई इकडे नाहीये. हा, इकडे नाहीये तुमची आई. नाही, कुठे गेली आई? आई कुठे आहे? अरे काय झालं? तुम्ही सगळे असे गप्प गप्प काय? बोलवा आईला. का हो अनंत महाजन, तुम्ही तर सज्जनाचा पुतळा. त्या दिवशी मला लय सांगितले, आई अशी असते, आई तशी असते. माझी अशी त्याच्याशी आई कुठे? तुम्ही तिला इथं घेऊन आला होता ना वाड्यात सांभाळायला. कुठे आई सांगा? तुम्ही चालते व्हा आधी इथनं. माय लेकराच्या मध्ये येऊ नकोस. आत्ता कळते आईची किंमत. मग तेव्हा काय झालं होतं? आईला बोलव. सांगितलं ना एकदा, नाही येत त्या घरी. आई नाही. आता माझ्या आईला मी समक्ष या माझ्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय या वाड्यातून जात नसत. अरे दागिनेच द्यायचे होते, मग कशाला एवढं करायला लावलं? हा दागिने येतील आता. आई माफ करा. तुम्ही विश्वासानं माझ्याकडे दागिने दिले होते, पण ह्या दागिन्यांमुळे महाजनांना त्रास होणार असेल तर हे दागिने मला द्यावेच लागतील. आई नाही, दागिने दागिने. अरे बेबे, चला गुरुजी. या बस. तुम्ही आचमन करायला घ्या. ओम केशवाय नमः. महाजन, काय रे बापाच्या विधीला बसलास? माझ्या आईचं काय? का आता तिचे विधी करायला मी बसू? थांबा महाजन, 10व्याचे विधी पूर्ण होईपर्यंत आता उठता येणार नाही तुम्हाला. या हळद कुंकू व्हा. मृतात्म्याला वाडी दाखवायची, जेवणाचा प्रबंध करा. हंड्यावर हंडे 12. हा मालकीनबाई, असं हित रडायचं नसतंय. घरातली मालकीनच रडली तर अख्खं घर रडतंय असं म्हणतात लोक. काळजी कर नका. आणि तुमच्या सासूबाई असतील इथं कुठंतरी.
त्या सुखरूप असू देत हीच प्रार्थना आहे देवाकडे. सरकार काय ते जेवण दाखवायचंय. हा हो देते लगेच. कावला काव काव करेन पण शिवून काही जाणार नाही. नानांची इच्छा होती नातीने इथून सुखरूप बाहेर पडावं, पण नानांच्या इच्छेपेक्षा मोठ्या मालकांची इच्छा मोठी. सरकार तुम्हाला पाहिजे ते सगळं होणार. बाबा काय होतंय? ओके आहेस ना तू? बरं वाटत नाहीये का बाबा? गुरुजी, या अस्थि विसर्जन करणं गरजेचं आहे का? हो, करावे लागतील. अस्थि पाण्यात विरघळून जातात आणि मृतात्म्याला मोक्ष प्राप्ती होते, म्हणून हे करणं फार गरजेचं आहे. मग काय झालं? तुला खरंच बरं वाटत नाहीये का? महाजन काय झालंय असं काय विचारताय? महाजन, नानांच्या आत्म्याला शांती मिळायला हवी असेल तर या अस्थींचं विसर्जन करायलाच पाहिजे. तुमचं आणि नानांचं नातं कसंही असलं तरी शेवटी वडील आहेत ते तुमचे, आणि वडिलांच्या अस्थी विसर्जित करताना मनावर दडपण येणारच. माणूस गेला की त्याच्यावरचा राग घृणा सगळं संपतं. राहतात त्या फक्त आठवणी. महाजन, या अस्थी विसर्जित कराल ना तेव्हा त्यांच्या बरोबरच्या वाईट आठवणी सुद्धा विसर्जित करून या. कसं सांगू तुम्हाला, हे दडपण अस्थि विसर्जित करायचे आहेत म्हणून नाहीये. हे दडपण स्वप्नाची आणि वास्तवाची गाठ पडू नये म्हणून आलंय. काय झालं? तुमच्या देवाला प्रार्थना करा, त्याला सांगा ह्याच्या पुढे कुठलंही विघ्न आणू नकोस म्हणून. असं का होतंय? तू डोक्याने हलकीस का जरा? काही अक्कल नाही तुला? तुझ्यामुळे या वाड्यातल्या किंवा मला कोणाला तरी एकाला हार्ट अटॅक येणार आहे असं भस्कन घुसतं का कोणी? मालक सोडून द्या सगळा. गेलेला माणूस गेला, पण आता इथं घर तुटायची वेळ आली ना. म्हणजे काय? तुम्ही इथं असे बसले, खाली मालकीन बाई तसं बसल्या गप्प. त्या पोरीनं शनिवारीनं काय करायचा? कुणाला सांभाळायचं, तुम्हाला की मालकीन बाई ना? मालक हे सगळं होणारच होतं. जे होणार आहे त्याला कोणी टाळू शकत नाही. ती बाई जाणारच होती. तेव्हा वाड्यात आली ना ती, तेव्हाच ठाव होतं मला. तुला पण आईंच्या मरणाचं स्वप्न पडलं होतं का? तुम्हाला पडलं होतं का स्वप्न? बोला, जिभेवर आलेल्या शब्दांना असं मोकलं करा. हा बोला, बोला मालक. अरे हो 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 हो, मला पडलं होतं स्वप्न. मला आईंचं मरण दिसलं होतं, पण माझ्यावरती कोण विश्वास ठेवणार? मालक मी आई ना, मी ठेवन ना विश्वास. माझा विश्वास आहे ना तुमच्यावर. मालक
जे झालं ते विसरून जाता. सावरा आता याच्यातून. हा, तुम्हाला काही कमी कामं असतात का? तुम्ही तुमची कामं करा, मी माझी कामं करीती. सगळं कसं वेलच झालं पाहिजे. जरा थांब. काम ऐक मला. प्लीज थांब. मी आता जे काही सांगणार आहे ते नीट ऐक प्लीज. या स्वप्नाबद्दल कोणाशी काही बोलू नकोस. अशी काही सांगणार मालक मी कुणाला? मालकाच्या शब्दाबाहेर एक काय मी नाही सांगणार. मला काम आहेत. जाती. जिंकलास रे, जिंकलास. जिंकल्याचा आनंद नाहीये, तो आनंद महाजन हारला ना त्याचा आनंद आहे. आता बघ, तो अनंत महाजन काय बाहेर येत नसतो. नक्की का? हा, अरे खुनी आहे तो, खुनी. त्यानंच माझ्या आईचा खून केलाय. लय घेमाड माणूस आहे अनंत महाजन. म्हणजे बघा आता, त्यानं माझ्या आईला मारलं आणि माझ्याच विरोधात पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केली ना. पण आपण सुटलो भाई. मग त्यांनी आईची बॉडी बाहेर काढली. पण आपल्याला या सगळ्याचा आधीच डाऊट आला होता. मी काय केलं, गेलो पोलीस स्टेशन मध्ये, म्हणलं साहेब हा अनंत महाजनच कोणी याला पाठवा. आता बस बोंबल. जसा आता पुढं काय होणार? पण आता पुढं जे व्हायचं तेच होणार, समजलं ना? म्हणजे आता अनंत महाजन गेला आत, अनंत महाजनात, माझी विभुडी बाहेर. हे पण ती चंद्रविलासचा बाहेर येईल का? येईल ना, येईल. नका काय आहे ना. ती जर नाही आली, ती नाही आली, ए चिमणे, ही जर परत मध्ये बोलली ना तर हिचा आवाज कायमचा बंद करून टाकी ना. तिला काय बोलायचं नाही. हा, बाप रे बाप. सावत्र मायलेकी मध्ये झालं का प्रेम? अरे बाबा जा ना. जातो. ओरडते कशाला? थंड घे जरा. काय फक्त तू मला सोडवायला चल. मला जरा भीती वाटते. हा, तू चल, आपण दोघ जण जाऊ. जा तू. हा चल ना, मग दोघं जाऊ ना. निर्दोष माणसाला अडकवलंस आणि आता असले धंदे करतोयस. लाज नाही का वाटत? तुला वाटते का लाज? हा, हे तुझं काय सारखं लाज नाही वाटत? कॅसेट बंद करती, झिजली आता वाजून वाजून. आणि काय ग, तू त्या अनंत महाजनच्या गळ्यात हार टाकला तेव्हा कुठं गेली होती लाज? हात सोड म्हणते ना. सोडणार नाही. तू निघ इथून. का थांबलायस? जातोय ना, जातोय ना. फक्त बिबेला घेऊन जातो माझ्या बरोबर. हे बघ बिबे, आता महाजन काय येणार नाहीये. तो गेला पोलीस स्टेशनला, जेलमध्ये. आपण मस्त दोघं जाऊन नव्यानं संसाराला सुरुवात करू ना. चल ना बिबे. हात सोड. नाही तू चल. हात सोडा म्हणते ना. सोड त्यांना. नाही सोड ना. तू जाग. शर्वरी ती मारू दे. हात सोडा म्हण. चल चल आपण जाऊ. कळलं ना? सोडा हात. नाही सोडणार. हात सोड त्यांचा, नाहीतर परिणाम वाईट होतील. ए ते काय खेळणं नाहीये. खाली ठेव. महाजनांसाठी भूक लागली असेल ना त्यांना. तिथं पोलीस चौकीत काय खाल्लं असेल नसेल, आणि खायला दिलं असेल तरी पण ते कसं असेल माहिती नाही. बघते जाऊन, विनंती करते त्यांना आणि देते डबा. बरं तू इथंच थांब आणि दार लावून घे. हा, ताराला सांग तुझ्या बरोबर थांबायला. मी येते. तुम्ही एकटे नका जाऊ, मी येते. शर्वरी तू तिथं नको येऊस बाळा. नाही नका ना म्हणू प्लीज.
मला बाबाला बघायचंय म्हणजे बघायचंय. तुम्ही मला घेऊन गेला नाही तर मी एकटी जाईन. शर्वरी, बाबा उपाशी असला की मला जेवण जात नाही आणि मी उपाशी असली की त्याला जेवण जात नाही. मी आजारी असल्यावर मला जेवण गेलं नाही ती तो पण जेवत नाही. प्लीज मला येऊ द्या ना. लय जीव आहे त्यांचा तुझ्यावर. लस्सा खजिना गुलाब श्रीमंत होणार. हे सोनं माझं आहे, हे मी कोणाला देणार नाही. तेव्हा कशाला मरायला येतात इकडं. कसला तरी आवाज येतो. कसला? खजिना शोधायला पाहिजे. सर, तुम्ही त्या शशिकांत घोलपवरती का विश्वास ठेवताय? अहो, त्यानं माझ्या विरुद्ध खोटी कंप्लेंट फाईल केली आहे. त्याच्यासारखा जनावर नाही बघितला मी. त्याच्यासारखा नालायक माणूस आतापर्यंत आयुष्यात मी कधी बघितला नाहीये. तो सारखा माझ्या समोर आला ना. महाजन, सॉरी. चला, शशी घोलप पासून वाचवण्यासाठी तुम्ही विभावरीशी लग्न केलं, याच्यावरती आपण एक वेळी विश्वास ठेवू. पण उषा घोलपचं ह्याबद्दल काय मत होतं? म्हणजे तुमच्या लग्नाबद्दल, घराबद्दल आणि एकूण वडिलांबद्दल. करा करा, नीट विचार करा. सत्य बाहेर नाही केलंच. उषा घोलप आणि चंद्रविलासचा काय संबंध? राग. त्यांच्या मनात चंद्रविलास बद्दल फक्त रागच होता. कशासाठी? जे प्रॉपर्टी किंवा काही भांडण वगैरे? मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का साहेब? माझे वडील नाना, त्यांच्या अस्थि विसर्जनाबरोबर हा सगळा विषय मी अक्षरशः विसर्जित करून आलेलो आहे. मला तो विषय निघाला तरी खूप त्रास होतो. अहो, ते सगळं माझ्या दृष्टीने संपलंय. ठीक आहे, मान्य केलं मी. उषा घोलपांच्या मृत्यूमुळे सगळं संपलं. संपलंय की संपवलंय? उषा घोलप स्वतःच्या मर्जीने राहायला आल्या होत्या का तुमच्याकडे? आई या. नाही नाही, मी नाही येणार. नाही नाही, तुम्ही असं नका करू. तुम्ही ऐका माझं, तुम्ही नका जाऊ. त्यांना खरंच तुमच्याकडे राहायचं होतं? अय्यो, कुठं जाणार मग तुम्ही? चला ना. नाही, माझा जीव गुदमरतोय या वाड्यात. विभावरी, प्लीज सांगा त्यांना. कसं सांगू पोरा तुला? मी नाही येणार. तुम्ही काळजी घ्या, मी येते. असं करू नका तुम्ही, ऐका माझं. तुमच्याकडे राहिल्यापासून तुमच्यात काही वाद, भांडण? तुम्हाला कुठल्या भाषेमध्ये समजावू म्हणजे तुम्हाला कळेल? मला भयंकर त्रास होतोय तुमचा आता, कळलं? माझ्या संयमाचा अंत प्लीज बघू नका तुम्ही. झालं होतं. तुमच्या चौकशीतच तुम्ही सांगितलं.
सगळं व्यवस्थित चाललं होतं, छान आयुष्य सुरू होतं. माझं घर, माझं शहर, माझं काम सोडून मी या चंद्रविलासमुळे आता कुठे येऊन पोहोचलोय. चंद्रविलासने माझं बालपण उद्ध्वस्त केलंच, पण आता माझ्या शरूचं बालपण सुद्धा तो उद्ध्वस्त करतोय. हे सगळं पाहून शरूच्या मनावर काय परिणाम होईल. शर्वरी, अगं नको काळजी करू, तू झोप जरा वेळ. मी कशी झोपू? मला डोळे बंद करता येत नाहीये. नुसता बाबाचा चेहरा समोर येतोय. मुंबईत बाबा आणि मीच होतो एकमेकांसाठी, एकमेकांची काळजी घ्यायला. मी रात्री अशीच जागी असायचे, मग तो येऊन अंगाई गाऊन थोपटून झोपवायचा. त्याला ना नीट अंगाई म्हणता यायची नाही, पण त्याचा आवाज ऐकला की मला खूप सेफ वाटायचं. बाबा माझ्या जवळ आहे या फिलिंगनेच मला झोप लागायची. हे सगळं आता 16 वर्ष पूर्ण झालं तरी पण तो करतोय. मी बाबावर चिडते, बाबाला ओरडते, पण माझा बाबा द बेस्ट बाबा आहे. मी त्याच्याशिवाय जगूच शकत नाही. पण आताच्या परिस्थितीत तो आहे, त्याची अवस्था काय झाली असेल. मला खूप भीती वाटते. मला बाबाची आठवण येतेय. ऐका ना, मी सगळीकडे बघितलं पण ते कुठेच नाहीयेत. आत बघितलं, सगळीकडे बघितलं, नाहीयेत कुठे. इथं बाहेर पण नाहीये. मग बाबा असं का म्हणाला? तारा, आम्ही पोलीस चौकीत असताना तो राक्षस इथं आला होता का? कोण राक्षस? तोच शशिकांत. सांगा ना, बघितलं का त्याला तुम्ही? तारा, हे बघ, महाजन म्हणतायत की तो इथंच आहे वाड्यात. मावशी सांगा ना. तारा, नीट आठव, आला होता का तो? गेलाय तो, त्याच्या मार्गाने गेला. खजिना चंद्रविलासचा. हळू बोल गोलाप, हळू बोल, हळू बोल. चंद्रविलासचा चंद्रविलासचा खजिना शशिकांत गुलाब. खजिना गुलाब, तुमचं नाव बदलून सोन्या ठेवायचं का? हा? अरे
बाबा सगळा खजिना. अरे फक्त कॉईनच सापडतायत. पेटराचा खजिना कुठे आहे रे? गादी खाली का काय? गुप्तधनाचा रस्ता. गुलाब अजून खजिना सापडला ना मोठा. मला माहिती होतं ते तुला सोडणार. तू काही केलंच नाहीस तर कशाला अटक करून ठेवतील? महाजन, तुम्हाला काही त्रास नाही ना दिला त्यांनी? बाबा ओकेस ना तू? महाजन, ते आईंच्या बद्दल काही कळलंय का? ते पोस्टमार्टम रिपोर्ट वगैरे आलाय का? बाबा तर काहीतरी विचारतायत, सांग ना. नाही म्हणजे त्यांना नेमकं काय झालं होतं ते कळलं असतं तर बरं झालं असतं. बाबा तुला परत घेऊन नाही जाणार ते? अगं पोलिसांना कळलं असेल ना त्यांनी काही केलं नाहीये, आता कशाला घेऊन जातील ते? बोल ना, तू गप्प कायस? ते थकले असतील. बाबा तू आराम कर. महाजन, तुम्ही एकही शब्द बोलत नाही आहात का? काय झालंय? महाजन, महाजन, आईंचं नेमकं काय झालंय काही कळलं का? बाबा ठीक आहे, तू उद्या बोल. त्यांना आज आराम करू दे, ते उद्या बोलतील. बोलशील ना बाबा? शशी कुठे आहे? शरू थांब, मी त्याला बघून आलो. नाही येतो इथे, आम्ही सगळीकडे शोधलं. असं कसं होईल? तो ऐकत का नाहीयेस माझं? तो इथे जर का राहिला तर विचित्र काहीतरी घडेल. तो इथेच असला पाहिजे. बाबा माझं ऐक, आम्ही शोधलं त्याला, नाही येतो इथे.
बाबा बाबा दरवाज्यात तर आधी नव्हता, आता कस काय आला? नव्हता ना आधी? हा कुठे खजिना? शोधून शोधून टाकशील. अरे सांग ना कुठे, म्हणजे शेतात आहे, मागच्या वाडीत आहे, कुठे? चंद्रविलास मध्ये. चंद्रविलास चाहते अंदाज शोधतो. खोळी म्हणली ना खजिना चंद्रविलास मध्येच आहे. मध्ये म्हणजे आत. खजिन्याचा दरवाजा आहे काय? अशी कुठली जागा आहे जिकडे शशिकांत पोहोचू शकतो? तारा तुझं तोंड शिवलंय का? प्लीज बोल. बाबा प्लीज सांगतो, ऐक ना माझं. अशी जागा खरंच आहे का? बोल ना. खजिना आपलाच. बोला चंद्रविलास मध्ये गुहा आहे. म्हणजे या गुहेतच हा सगळा खजिना लपून ठेवलेला असणार. हा शशिकांत घोलप, चला कामाला लागा. चंद्रविलासचा खजिना. सगळं खरं आहे. पिवला धमक. हळूहळू पाणी संपा.
अग्नी नष्ट होईल, वाऱ्यामुळं पानं हलणार नाही, माणसाचा शेवट होईल. पण या सोन्याचा रंग काही उतरायचा नसतोय. अरे सोनं, चंद्रविलासचा खजिना खजिना चंद्रविलास. डॉक्टर काका, बाबाला नेमकं काय होतंय तेच कळत नाहीये. हो, तुम्ही सांगितलेली सगळी औषधं देते मी त्याला, पण तो काहीतरी विचित्रच वागतोय. त्याला ना खूप भीती वाटते सगळ्याची. हा, म्हणजे तो खूप घाबरलाय. त्याला सतत असं वाटत राहतं की काहीतरी घडणार आहे. नाही, तसं नाही. आधी कसं त्याला आगीची भीती वाटायची, तेव्हा आपल्याला वाटायचं की त्याच्या पास्टशी त्याचा काहीतरी संबंध आहे म्हणून त्याला भीती वाटते. पण तो इथे काहीतरी विचित्रच वागतोय. त्याला काही झालं तर मी नंतर करते. शर्वरी, काय पाहिजे तुम्हाला? सोनं द्या, तुमचं सोनं द्या. तुझे प्राण हवे, रक्त कोट व्हायचंय तुझं. तुझ्या श्वासाला पूर्ण विराम द्यायचा आहे. हे तारा, राजे साहेबांना सांग ना, काय पाहिजे ते घ्या. मला जाऊ द्या. अरे, तुझ्या मृत्यूने मोठं कार्य सिद्धीस जाणार आहे. तुला सोडून कसं चालेल? हा नरहर पंत हेरलेलं सावज कधी सोडत नसतो. बाबा, काय झालं? महाजन, महाजन ना आवाज आला. नक्की कपाटातूनच आवाज आलाय का? कपाटात काय? कपाटात काही नसेल, पण आवाज इथनं आलाय. अहो, पण कपाटाच्या माग. बाजूला बाजूला हो, शरू बाजूला हो. ठीक आहे, विभोरजी हे घ्या. आरामात आरामात. अहो, जड असेल ते. बाबा थांबा, मी मदत करते. शर्वरी पकड. पकड. हळू.